अलिबाग रोहा रस्त्यावर 60 कोटींचा धुरळा। अलिबाग रोहा मार्गावरच्या प्रवाशांना पावसाळ्यात चिखल खड्ड्यांतून आणि आता धुळीतून प्रवास करण्याची वेळ आली आहे। मागील निवडणुकीपूर्वी हा रस्ता स्वखर्चाने करून देईल असे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांनी दिले होते। या रस्त्यासाठी 170 कोटींचा निधी मंजूर झाला होता। रस्त्याचे 50% काम पूर्ण झाल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला जात असून 60 कोटींहून अधिक रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर या रस्त्यासाठी अनेकदा आमदारांकडून नारळ फोडी कार्यक्रम देखील राबवण्यात आला, मात्र अद्याप या रस्त्याचे काम झाले नसून आता नागरिकांना धूळ खात प्रवास करावा लागतो। अलिबाग ते माणगाव मधील साईपर्यंत 84 किलोमीटरच्या रस्त्याचे काम हॅम योजनेअंतर्गत एका कंपनीला देण्यात आले। बांधा, वापरा आणि हस्तांतर करा या धर्तीवर रस्त्याचे काम करण्यात आले। या कंपनीने परवडत नसल्याचे सांगून काम अर्धवट टाकून दिले। त्यानंतर रस्त्याच्या कामाला काही मुहूर्त लागला नाही। अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रस्त्याचे काम सुरू झाले, मात्र त्यावरूनही शिंदे गट आणि भाजपमध्ये श्रेयवाद झाला होता। दिलीप भोईर आणि दळवी यांच्यामध्ये घणाघाती वाक्ययुद्ध सुरू झाले होते। हॅम मधून मंजूर होऊन अपूर्ण अवस्थेत असणारा अलिबाग रोहा रस्ता आता खड्ड्यांमुळे जाम झाला आहे। खानाव ते सुडकोली हा प्रवास अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असून नांगरवाडी ते भागावाडीमधील खिंडीची अवस्था दयनीय झाली आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता खड्डेमय आहे। आता धुळीचे कण नाकातोंडात जात असून खड्डे चुकवताना अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे। विद्यमान आमदारांनी अनेक वेळा या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले। त्याला 6 वर्षे होत आली आहेत, परंतु या कालावधीत हा रस्ता पूर्ण करण्यास आमदार अपयशी ठरल्याची चर्चा सध्या सुरू आहे। अलिबाग रोहा मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी अहमदाबाद या कंपनीला ठेका देण्यात आला आहे। ही कंपनी काम करत असली तरी देखील या कंपनीच्या पडद्यामागील सूत्रधार भाजपमधील एक बडा नेता असल्याची माहिती समोर येते। त्यांच्या कृपेने कामे न होताच 100 कोटीहून अधिक रक्कम काढण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे। महायुतीतील भाजप आणि शिंदे यांच्यात कितीही राजकीय वाद असले तरी भ्रष्टाचारासाठी दोघांची एकी कायमच असते असे बोलले जाते। मात्र यामध्ये सर्वसामान्यांच्या पैशांची लूट करून त्यांची अक्षरशः फसवणूक होत असल्याची चर्चा जोर धरत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।